जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी वनरक्षक आकाश खोजे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल फॉरेस्ट सोल्जर आकाशवरती। आजचा आपला हा व्हिडिओ आपल्या वन विभागात होणाऱ्या भरतीच्या डॉक्युमेंट संदर्भात असणार आहे। मागील 2 व्हिडिओमध्ये आपण जे वन विभागासाठी लागणारे पुस्तके किंवा वन विभागाची जी अपडेट दिली होती त्या व्हिडिओवर भरपूर विद्यार्थी मित्रांचे कमेंट आले होते की सर वन विभागात भरती होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते त्या संदर्भात तुम्ही एक व्हिडिओ बनवा। आपला हा व्हिडिओ त्या संदर्भातच असणार आहे। तर चला मित्रांनो सुरू करूया वन विभागात भरती होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट। तर सर्वात पहिला महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे आपला शाळा सोडल्याचा दाखला। त्यावर आपलं जन्मतारीख, गाव, ठिकाण सगळं नमूद असतं, त्यामुळे शाळा सोडल्याचा TC हा आपल्याला महत्त्वाचा असतो। त्यानंतर आपला 10वी 12वीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट हे आपल्याकडे दोन्ही पण असणं गरजेचं आहे। त्यानंतर पदवी प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट हे आपल्या पुढील शिक्षणाकरता किंवा वन विभागात होणाऱ्या उन्नतीकरता महत्त्वाचे असते। त्यामुळे आपलं जे बी डिग्री सर्टिफिकेट असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असणं सर्टिफिकेट आहे हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे। नंतर आपल्याला लागणारं डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र हे आपल्याला आपल्या तहसील कार्यालयातून उपलब्ध होतं, ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे आपलं म्हणजेच राष्ट्रीय प्रमाणपत्र हे पण असणं आपल्याकडे गरजेचं आहे। कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला हा एक महत्त्वाचा आहे, आणि जातीचा दाखला असल्यावर त्यासाठी लागणारं नॉन क्रिमिनल SC आणि ओपन सोडून सगळ्यांना नॉन क्रिमिनल हे गरजेचं असतं। त्यानंतर असतं EWS, कोणाचं EWS असेल तर EWS प्रमाणपत्र ते पण असणं गरजेचं आहे। कोणी महिला असतील त्यांना आरक्षण लागू असेल तर महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र पण त्यांच्याकडे असणे गरजेचं असतं। त्यानंतर आपलं माजी सैनिक प्रमाणपत्र, कोणी एक सर्व्हिसमॅन असतील आपले इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करून रिटायर झाले असतील त्यांच्याकडे एक सर्व्हिसमॅनचं प्रमाणपत्र असतं, ते पण असणं आपल्याकडे गरजेचं असतं। कोणी खेळाडू असेल तर खेळाडू प्रमाणपत्र पण असणं गरजेचं असतं। खेळाडू प्रमाणपत्र असून त्याची आपल्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडून त्याची व्हॅलिडिटी झालेली पाहिजे किंवा ते प्रमाणित केलं गेलेलं पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला त्या खेळाडू प्रमाणपत्राला व्हॅल्यू नसते। त्यानंतर कोणी प्रकल्पग्रस्त असतील त्यांच्याकडे ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रमाणपत्र हे ज्यांचे आईवडील नाहीत, त्यांच्या आईवडिलांनी कोणी आत्महत्या केली असेल त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असणं पण गरजेचं असतं। त्यानंतर लहान कुटुंब असलेले प्रमाणपत्र म्हणजे आपला परिवाराचं संख्या किती एक आहे त्याचे एक प्रमाणपत्र असतं, ते एक असणं आपल्याकडे गरजेचं आहे। लग्न झाले असल्यावर विवाहित नोंदणी प्रमाणपत्र असतं एक, ते पण असणं आपल्याकडे गरजेचं आहे। त्यानंतर वनमजूर असल्यास किंवा कोणी तुम्ही याच्या आधी वन विभागामध्ये कोणी सर्व्हिस केली असेल किंवा कार्यरत असेल तर त्याच्याकडे एक वनमजुराचं सर्टिफिकेट असतं, ते पण असणं आपल्याकडे गरजेचं आहे। अंशकालीन असल्यास प्रमाणपत्र, अंशकालीन सर्टिफिकेट पण आपण ज्याचं असेल त्याच्याकडे असणं हे गरजेचं आहे। त्यानंतर पुढीलही आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID या तिन्हीपासून एक कोणतं पण आपल्याकडे असलं पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरताना आपल्याकडे आपला स्वतःचा ईमेल ID आणि फोन नंबर त्याला अटॅच असणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण वन विभागातील तुम्हाला सगळे अपडेट तुमच्या ईमेल किंवा फोन नंबरवर SMS द्वारे कळवले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती वन विभागात भरतीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची यादी। ही यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे। त्याचबरोबर तुम्हाला अजून काही वन विभागाबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा नवीन माहितीसाठी आपल्यासोबत जुडे राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।